राज्य मंत्रिमंडळानं राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला जी आहे ती मंजुरी दिली आहे. राज्यातल्या लोकांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आणि हा महत्त्वाचा निर्णय. आपल्यासोबत गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंग मॅडम आहेत. मॅडम, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुम्ही वैयक्तिकरित्या लक्ष घालून हे सगळ्या धोरणामध्ये तुम्ही लक्ष घातलेलं आहे. सर्वसामान्य माणूस पहिला लक्षात येतो किंवा केंद्रस्थानी असतो. काय लाभ होतील या नव्या गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला? हा एक गृहनिर्माण धोरण राज्याला 18 वर्षानंतर मिळालेले आहे. याच्या आधीचे धोरण 2007मध्ये होतं. त्यानंतर दोनदा आपला मसुदा प्रसिद्ध झाला, बट ते फायनल नोटिफिकेशनमध्ये रूपांतर नाही झालं. तर हा म्हणून आपल्याला एक नवीन धोरणाची गरज होती. एक कोविडच्या नंतर पण भरपूर हाऊसिंगचे सगळे इश्यूज वेगळा आला आणि त्यानंतर पण ते लोकांचे स्पेंडिंग पॉवर आता वाढलेलं आहे आणि हाऊसिंगचे डिमँड वाढलेलं आहे. कशा प्रकारचे ते वाढलं आणि आपल्याकडे बांधकाम योग्य जमिनीचं कमतरता पण आहे आणि नवीन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी म्हणजे सगळं धरून आपल्याला एक नवीन धोरण आणि नवीन एक रोडमॅप राज्यासाठी करणे खूप गरजेचे होते. त्यासाठी आपल्या हाऊसिंग विभागामध्ये आपण एक टीम केलं. ते टीमनी लास्ट 1.5 वर्षात याचं खूप काम केलं. आम्ही ऑलमोस्ट 200 मीटिंग संबंधित स्टेक होल्डरांशी घेतलं आणि त्यानंतर जे मसुदा आम्ही बनवलं सगळ्यांच्या चर्चेनंतर ते आम्ही पब्लिक डोमाईनमध्ये वेबसाईटमध्ये टाकलं आणि त्याच्यात आपल्याला ऑलमोस्ट 2000 लोकांचं कमेंट्स आले आणि जितकं कमेंट्स आम्हाला योग्य वाटलं ते सगळं आपल्याला धोरणामध्ये टाकलेलं आहे. आणि त्यानंतर सगळ्या मंत्रालयांच्या संबंधित विभागामध्ये आम्ही सर्क्युलेट केलं, त्यांचे पण कॉमेंट्स घेतलं आणि ते फायनल जे प्रिंट आहे कॅबिनेटमध्ये त्याचं सादरीकरण झालं. कॅबिनेटने ते खूप ते अप्रिशिएट केलं आणि काही सुधारणा सुचवलं. ते सगळं करून आता सध्या अलीकडे त्यांनी फायनल नोटिफिकेशन आम्ही केलं. हा धोरणाचा मेन मुद्दा हे आहे की आपल्याला हे आतापर्यंत जे वल्नरेबल सेक्शन्स आहे आणि ते आर्थिकरित्या दुर्बल घटक आहे आणि साईडलाईन घटक त्यांना आपल्या मेन स्ट्रीममध्ये कसं आणायचं आहे आणि त्यांना धोरणामध्ये आपण काय इन्सेंटिव्ह प्रोत्साहन देऊ शकेल. तो म्हणून आपल्याला या धोरणामध्ये दिसेल हा सामाजिक हाऊसिंगमध्ये 100% फोकस केलेली एक योजना आहे. त्याच्यात आपण ज्येष्ठ नागरिक असो त्यांच्यासाठी स्पेशल हाऊसिंग स्कीम्सचं प्राविधान केले, जिथे त्यांना असिस्टेड लिव्हिंगच्या फॅसिलिटीज मिळणार, मेडिकल फॅसिलिटीज वगैरे. आणि खूप आता का एकल कुटुंब खूप आहे आणि आईवडील एकटेच आहे अशा लोकांना हा सिनियर सिटीजन होममध्ये गेलं तर स्वतः त्यांची एक सुरक्षा आणि लिव्ह विथ डिग्निटी असं आपण म्हणू शकेल. सिमिलरली आपल्याला जिथे औद्योगिक कामगार आहे त्यांच्यासाठी आपण नवीन गृह योजना केलेली आहे. जिथे जिथे आपला मोठा इंडस्ट्रियल एस्टेट असतात त्यांच्या बाजूला नेहमी झोपडपट्टी येतात, ते आपल्याला टाळायचे आहे. त्यासाठी जिथे इंडस्ट्री आहे त्याच्यासोबत आपल्याला औद्योगिक कामगारांसाठी रेंटल हाऊसिंग, तो मंत्रिमंडळाने असं निर्णय दिला तर रेंटल नाही, तिथे आपण मालकी हक्काचं पण तुम्ही द्या. तो आम्ही दोन्हीचं तिथे केलं. सिमिलरली नोकरदार महिलांसाठी आता आपल्याकडे हॉस्टेल्स आहे वर्किंग विमेन्स. हा जे आपलं नवीन कन्सेप्ट हॉस्टेल्सचे नाही आहे. नोकरदार महिलांसाठी जे हाऊसिंग आहे म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही तेथे राहू शकेल, ते पण आपण भाड्याने देणार. आणि सिमिलरली आपल्याला एकदम एक मोठा ग्रुप आपण आत्तापर्यंत कुठल्याही धोरणात त्यांचं आपण इन्क्लुशन नाही केलं, हा स्टुडंट हाऊसिंग. आपल्या राज्यात 16 लाख स्टुडंट्स येतात दरवर्षी आणि ते येणाऱ्या स्टुडंट्समध्ये फक्त 48%ला हाऊसिंगची व्यवस्था होतात. या कॉलेज कॅम्पसमध्ये हॉस्टेल या PG, बाकी लोक असं म्हणजे जस्ट ऑन देअर ओन. त्यासाठी आपल्याला सेफ, सेक्युअर, कनेक्टेड आणि युनिव्हर्सिटीचे जवळ स्टुडंट हाऊसिंगचे कॉन्सेप्ट आपण केलं. दॅट्स ऑल्सो ऑन रेंटल. ते पण स्टुडिओ अपार्टमेंट, 1 बेडरूम अपार्टमेंट, 2 बेडरूम असं केलं. त्यानंतर आपला हा मुंबईचा खूप मोठा इश्यू आहे की पुनर्विकासाचा इश्यू. आपल्याकडे खूप जुने मोडकलेले इमारत आहे, तर त्यासाठी आम्ही ते नवीन पुनर्विकासा कसं आपल्याला त्यांचे स्पीड इम्प्रूव्ह करता येईल. खूप रखडलेली योजना आहे, ते सगळं त्याचं स्पीड करण्याचं आपण याच्यात प्राविधान केलेलं आहे. आणि आणखीन आपल्या झोपडीवरच्या निवासियांसाठी आपलं मोठा एक मुंबईचं स्लम एक इश्यूच आहे, तो SRA प्रोजेक्ट्स जे आपल्याकडे आहेत त्यांचे स्पीड वाढवणे आणि ते झोपडवासियांना आपल्याला काही संरक्षण देणे
बंधनकारक आहे. आतापर्यंत काय होता, कुठलाही तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट बघितलं ते फक्त नोटराईज असतात आणि कुठे कोर्टात काही केस गेलं तर त्याचे काय व्हॅल्यू असत नाही. म्हणून हा निर्णय आम्ही घेतला याच्यात की त्यांचे जे अग्रीमेंट आहे रजिस्टर्ड होणार आणि त्याच्यातून त्यांचे जे संरक्षण होणार, त्यांचे एक हक त्यांना मिळणार आणि पुढील आणि त्यांचे ते पुनर्विकसित इमारत त्यांना काय डिले झाला, हा ॲग्रीमेंटमुळे त्यांना फायदा होईल. SRA मध्ये मॅडम स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हा एक महत्त्वाचा विषय आहे. तो जो विकासक आहे किंवा बिल्डर आहे त्यांनी तो भरावा अशी काही प्रोव्हिजन आहे का, आणि तसं काय हेतू आहे त्याचा नक्की तसं करण्यामध्ये? हे जे मी जे अग्रीमेंट आता म्हणाला त्याच्यात 100 रुपयाचे स्टॅम्प ड्युटी याच्या अग्रीमेंटमध्ये लागणार, ते विकासक घेणार. बाकी डेव्हलपमेंट अग्रीमेंट ते विकासक स्टॅम्प ड्युटी भरावंच लागेल. पण हा आपण ते झोपडवासियांच्या हिताने हा केलेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आपण झोपडवासियांसाठी जे केलं ते आहे की ते जुने पुनर्वसित इमारत आहे, म्हणजे 20 वर्ष अगोदर 30 जे 180 फुटाच्या असो की 225 की 259 ते त्याचं पुनर्विकास 300 स्क्वेअर फीटाच्या आसपासचं घर 300चं आपण करू शकतात. म्हणजे स्ट्रक्चरली ते अनस्टेबल आहे, त्यांचं आपल्याला आता 300 स्क्वेअर फूट करता येईल. त्याचे डिटेल गाईडलाईन आणि डिटेल नोटिफिकेशन आता 2 महिन्यात विभागाकडून निघणार. म्हणजे हा एक मोठा निर्णय आहे, बिकॉज लोकांच्या आता 180चे 1 स्क्वेअर फीट ते आहे, त्यानंतर कुठलाही योजना नाही आहे, बिकॉज ते ऑलरेडी इन्सेंटिव्ह FSI विकासकाने घेतलं, बट यांचे डेव्हलपमेंट कोणाचा इंटरेस्ट नाही. यासाठी आपण नवीन स्कीम याच्यासाठी आणणार. LOI महत्त्वाचा. सो प्रोव्हिजनल LOIची याच्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे. त्याचा नक्की उद्देश काय आणि नक्की प्रोव्हिजनल LOI म्हणजे काय असेल? नाही, प्रोव्हिजनल LOIचं त्यांनी फायनली मान्य नाही केला कॅबिनेटनी आपल्याला, बिकॉज ते ड्राफ्ट ॲनेक्चरच्या नंतर ते प्रोव्हिजनलचं आपण स्कोप ठेवलं होतं, बट त्या चर्चेच्या नंतर त्या डिसिशन अजून फायनल नाही आहे प्रोव्हिजनलचं. बाकी सगळं आपण केलं. आणि ते प्रायव्हेट भूसंपादन जे आता प्रायव्हेट लँडवर जे स्लम्स आहे, आतापर्यंत आपल्याला त्यांचा जे मोबदला ते फार मिनिमल होता स्लम ॲक्टप्रमाणे, ते आपण वाढून ते रेडी रकण्याच्या 25% आपण ते केलं. त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त प्रायव्हेट स्लम आता डेव्हलप होईल. आणखीन एक मुद्दा आहे की 1 वॉर्ड 1 स्लम. आता एका वॉर्डमध्ये 4 SRA स्कीम असेल, तर 4हीचं आपल्याला जे रिहॅब इन्स्टिट्यूट नाही होणार, सगळ्यांचे इन्स्टिट्यूट एका ठिकाणी होईल. बाकी जागेवर आपण चांगल्या अम्युनिटी स्पेसेस आपण डिझाईन करू शकेल. म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटचे क्लस्टरचे जे स्कीम आहे त्याच्यातून आय थिंक 1 वॉर्ड 1 स्कीम विल बी अ व्हेरी व्हेरी लॉंग बिग गेम चेंजर. अँड दुसरं आहे की आपल्याकडे ते 600 एकरवर केंद्र शासनाच्या जागेवर झोपडपट्टी आहे. त्यांचे NOC आपल्याला देत नाही, आतापर्यंत देत नव्हतं, म्हणून आपल्याला ते डेव्हलप करता आला नाही. डिफेन्सचे लँड असो, एअरपोर्ट अथॉरिटी की रेल्वे, आता हा योजनामध्ये असं आम्ही ठरलेलं आहे आपण त्यांच्याबरोबर JV करू आणि हा JVच्या माध्यमातून राज्य शासन ते डेव्हलप करेल. त्याच्या आपण केंद्र शासनाचा त्यांचा पाठपुरावा करणार. आणखीन महत्त्वाचा एक मुद्दा घेतला की पुनर्वसित इमारत CSR मार्फत आपल्याला विकसित करण्याची एक तरतूद कॅबिनेटने मान्यता दिली. बट हा केंद्र शासनाशी संबंधित विषय आहे, म्हणून मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सची आम्ही पाठपुरावा करणार. मॅडम, अशा प्रकल्पांमध्ये किंवा पुनर्विकास प्रकल्प असतील त्याच्यामध्ये रहिवाशांच्या हितासोबतच विकासकसुद्धा एनकरेज होणं गरजेचं असतं की ते अशा प्रकल्प बांधायला पुढे यावेत. त्यासाठी काही वेगळी प्रोव्हिजन त्याच्यामध्ये असणार का, किंवा काही योजना त्या संदर्भात असतील का ज्यांनी विकासक एनकरेज होतील प्रकल्प हाती घेण्यासाठी? हो, चांगला मुद्दा आहे तुम्ही जे काढलं. विकासकांना पण आपल्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तर त्याच्यात आपण 2 आता नवीन स्कीम्स आणलेल्या आहे. एक ते टेंडरद्वारे आपण SRA स्कीमचं प्रोव्हिजन केलं. आता रिसेंटली 10 टेंडर पण काढलेला आहे. तो टेंडर माध्यमातून केलं तर तो जिथे ज्या विकासक जास्तच फायदा द बिड कंडिशनप्रमाणे शासनात देईल त्यांना ते टेंडर मिळणार आणि सोसायटीचा हक जे आहे, जे पात्र आहे त्यांना आपण ते पुनर्वसित इमारत देणार. बाकी सगळं विकासक आणि SRAच्या मध्ये ते ॲग्रीमेंट ते होईल. सिमिलरली आपण एक JVचं पण नवीन स्कीम केलं, जिथे जे SRA स्कीम आहे तिथे जे विकासकांच्या रोलवर कुठलाही एजन्सी येऊ शकाल, शासकीय एजन्सी. म्हणजे आता नवीन स्कीम आम्ही रमाबाई अंबेडकरमध्ये केलं तर विकासकांच्या रोलमध्ये MMRD आला. तसं आपण 224 स्कीम्स आयडेंटिफाय केलं, तिथे अन्य शासकीय एजन्सी विकासकांचे रोल घेणार. इनफॅक्ट व्हेरी इंटरेस्टिंग थिंग इज या पॉलिसीमुळे SRAला सुद्धा स्वतः विकासक आता बनवू शकतात. तो दॅट विल बी आय थिंक SRA आय थिंक इज
एकदम कॉम्पिटंट ऑर्गनायझेशन आहे. त्याने स्वतः त्यांना पण कळू शकेल विकासकांच्या प्रॉब्लेम्स काय आहे. आणि आपण आता पण केलं की SRAमध्ये एक स्पेशल एन्फोर्समेंट विंग करण्याची तयारी केलं. बिकॉज तिथे 33-38मध्ये आपण ते निष्कासनचे कामकाज वगैरे आहे, त्याच्यात स्वतःचे एक फोर्स राहील. ॲडिशनल सपोर्ट आपल्याला पोलिसाकडून घेता येईल. व्हिजिलन्स कसं असेल, कारण नियम बनवले जातात, धोरण बनतं, पण अंमलबजावणी करताना इम्प्लिमेंटेशनमध्ये कुठेतरी लॅप्स होतो आणि त्याचा परिणाम प्रकल्पावर करतो. हा जो मधला गॅप आहे तो कसा भरून काढणार आणि लक्ष कसं असणार याच्यावर? ॲब्सोल्युटली धोरण बनवणे एक काम, बट त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी ते आपलं मोठं आव्हान आहे. बट आता आपण त्याच्यात आपलं धोरणाचं इव्हॅल्युएशन, मिड टर्म इव्हॅल्युएशन पण होणार. बट हा धोरणामध्ये आपल्याला सगळं नोटिफिकेशन इन मॅक्सिमम 2 ते 3 महिन्यात होईल. आणि त्यानंतर हा SRAमध्ये पूर्ण स्लमच्या मॉनिटरिंगसाठी त्यांनी एक अहमदाबादचे शासकीय एक एजन्सी आहे ड्रोन मॉनिटरिंगसाठी, त्यांनी त्याचं पण MOU ऑलरेडी केलेलं आहे. आणि वन थिंग आय फॉरगॉट की हा पूर्ण पॉलिसी इज AI ड्रिवन. आपल्याला डेटा ड्रिवन हाऊसिंग पॉलिसी असं म्हणू शकेल. पहिल्यांदा देशात एक राज्यात आपण डेटा ड्रिवन पॉलिसी केलं. आणि त्याच्या पॉलिसीचं केंद्रबिंदू आहे शिप, म्हणजे स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल. ते पोर्टलमध्ये आपण संपूर्ण हाऊसिंग स्कीम्सचे डिटेलमध्ये टाकणार आणि त्यांचं रिअल टाईम मॉनिटरिंग आणि ते डॅशबोर्डवरून होणार. सो इन 6 months आय एम शुअर की हा पोर्टल विल बी अप अँड अबाउट. बट द चॅलेंज इज प्युअरली इन द इम्प्लिमेंटेशन. आय एग्री अँड आय एम शुअर द टीम, आपलं हाऊसिंगची टीम असो, माडा, SRA आणि ऑनरेबल डेप्टी CMs आणि CM सर ऑल्सो, आणि ते याचं रेग्युलरली क्वार्टरली मॉनिटरिंग याच्यात होईल. मॅडम, शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधत तुम्ही राज्याचं गृहनिर्माण धोरण नक्की काय आहे ते छान अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितलं. कॅमेरा पर्सन ललित चौधरी सोबत पंकज दळवी. जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.